शरद पवार यांना 40 वर्षात कधी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण झाली नाही। शरद पवार कधी शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेत नाहीत। मुस्लिम मतांसाठी पवार यांनी शिवाजी महाराज यांचं नाव घेणं आतापर्यंत नेहमी टाळलं आणि गेली 3-4 दशकं तर शरद पवार यांच्यावर हे आरोप सातत्याने होत आहेत। आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी त्याचाच पुनरुच्चार केला। काय आहे नेमकं पवारांचं राजकारण आपण जाणून घेऊयात। मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत। महाराजांच्या नावाशिवाय महाराष्ट्रातलं समाजकारण असो किंवा राजकारण असो पुढे सरकत नाही। शिवसेनेच्या उदयानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला एक राजकीय अर्थ आला। मराठा समाज जागृत होत गेला आणि शिवछत्रपतींचा झेंडा अधिक बुलंद झाला। कुठल्याही राजकीय मंचावर शाहू, फुले आणि आंबेडकरांचे फोटो असायचे। भाषणात हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आवर्जून सांगितलं जायचं। खास करून काँग्रेसचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत असा आरोप व्हायचा। शरद पवार यांना शिवाजी महाराजांच्या नावाचं वावडं आहे का असा प्रश्न वारंवार विचारला जायचा। शरद पवार 40 वर्षात कधीच रायगडावर गेले नाही। शिवराज्याभिषेक सोहळा असो किंवा शिवजयंती शरद पवार कधी साजरी करताना दिसले नाहीत। राज ठाकरे यांनी तर थेट शरद पवार यांच्यावर आरोप केले। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आपली मुस्लिम मतं फुटणार अशी भीती शरद पवारांना वाटते असा घणाघात राज ठाकरे यांनी अनेकदा केलाय। मराठा स्ट्रॉंग मॅन म्हणवणाऱ्या शरद पवार यांनी मात्र कायम शिवाजी महाराज यांचं नाव घेणं आपल्या भाषणात टाळलं। आजपर्यंत कधी त्यांनी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं नाही किंवा राज ठाकरे यांच्या आरोपांना त्यांनी उत्तरही दिली नाहीत। शरद पवार आज राजकीय अडचणीच्या काळातून जात आहेत। त्यांचा पक्ष, चिन्ह सगळं काही हातातून गेलंय आणि यानंतर आज शरद पवार पोहोचले ते थेट रायगडावर, ते आपल्या नव्या चिन्हाच्या अनावरणासाठी। अडचणीत आल्यानंतर शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण झाली अशी टीका आता त्यांच्यावर होते। देवेंद्र फडणवीस यांनी तर याचं सगळं श्रेय अजित पवार यांना देऊन टाकलं। काळ बदलला की प्रत्येक राजकीय पक्षाच्या मंचावर छत्रपतींचा फोटो किंवा मूर्ती दिसू लागते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर नौदलाचं बोधचिन्ह बदललं आणि छत्रपती शिवरायांचं बोधचिन्ह केलं। आजपर्यंत कोणाला सुचलं नाही ते पंतप्रधानांनी केलं आणि आता स्वतः पंतप्रधान त्यानंतर रायगडावर सुद्धा आले। त्यामुळे आज शिवाजी महाराज यांना टाळणं शरद पवार यांना शक्य झालं नाही का? आपल्या चिन्हाच्या अनावरणासाठी पवार यांना सुद्धा शिवाजी महाराजांच्या रायगडाची आठवण झाली। आता छत्रपतींचा आशीर्वाद कोणाला मिळतो हे निवडणुकांच्या नंतर कळेलच, पण शरद पवार कधीतरी या आरोपांना उत्तर देतील का? तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी रायगडावर जाणं पसंत केलं का? आजपर्यंत राजकारणामुळे शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचं टाळलं का? तुमच्या दृष्टीने यामागचं नेमकं कारण काय? आम्हाला नक्की लिहून कळवा। आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांना समजून घेण्यासाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।